आज आमदार अपात्रता सुनावणीचा जो निकाल समोर येतोय त्या संदर्भात वैभव नाईक यांनी एक मोठा दावा केलाय। आमदार अपात्रतेचा निकाल हा 2 दिवसांपूर्वीच ठरलाय आणि निकाल आमच्या विरोधात लागेल असा दावा असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलेलं आहे। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा हा दावा आहे। निकाल आमच्या विरोधात लागणार हे आत्ताच कळले, त्यामुळे आता निकालाबाबत काहीही उत्सुकता नाही असंही वैभव नाईक म्हणतात। आणि या पार्श्वभूमीवर मनश्री पाठक हिने वैभव नाईक यांच्यासोबत संवाद साधलाय, आपण पाहूया। संदर्भातल्या निकालाचे क्षण आता जवळ येत आहेत आणि अर्थातच या निकाला संदर्भातली धाकधूक सुद्धा वाढलेली आहे। वैभव नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। वैभवजी मंत्रालयात फिरतायत आणि सगळे आमदार सगळे नेते मंडळी खरं तर आज अंदाज घेतायत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत की निकाल नेमका काय लागणार, काय समजतंय, तुमच्या सूत्रांची माहिती काय? खरं तर आपल्याला भेटायच्या आधी अर्धा तासपर्यंत मी सुद्धा निकालाबाबत उत्सुक होतो की ही लढाई सत्य आणि सत्तेच्या माध्यमातून असेल। परंतु आत्ताच मी आणि माझे सहकारी मंदार केणी आम्ही या ठिकाणी फिरत असताना मला 2 आमदार भेटले, एक अजित पवार गटाचे आणि एक शिंदे गटाचे, आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की निकाल हा तुम्ही अपात्र या ठिकाणी होणार आहे। म्हणजे ज्याप्रमाणे याआधी सुद्धा पहिल्यांदा सांगितलं होतं की शिवसेनेचं पक्षचिन्ह जाणार आहे, शिवसेनेचं नाव जाणार आहे, आणि त्याचप्रमाणे आता जे शिवसेनेचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे राहिले ते अपात्र होणार आहे असं ह्यांना आधीच निकाल झालेला आहे। आणि त्यामुळे हा निकाल खरं तर ठरवून घेतलेला निकाल आहे आणि आम्ही या निर्णयाच्या विरोधात आता कोर्टात तर जाऊच, परंतु आम्ही लोकांमध्ये सुद्धा जाऊ आणि हा निर्णय खरं तर ही सत्तेचा वापर कसा दुरुपयोग होतो हे आपण बघत असाल की आधीच निकाल काही लोकांना कळतो आणि त्याप्रमाणे जी स्क्रिप्ट आहे त्याप्रमाणेच हे सगळं होतंय असं या ठिकाणी दिसून येते। वैभवजी, काही वेळ अजून बाकी आहे हा निकाल जाहीर व्हायला, निकाल आधीच फुटलाय असं तुम्हाला म्हणायचंय आणि तो काही व्यक्तींपुरताच फुटलाय असं म्हणायचंय? नाही, निकाल आधीच ठरलेला आहे काय निकाल आहे तो। आणि सकाळी खरं तर आम्ही मुलाखत दिली तेव्हा आम्ही पण साक्षांक होतो की निकालाबद्दल उत्सुक होतो की ज्याप्रमाणे सुनील प्रभू हे पक्षाची पहिली बैठक झाली त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना प्रतोद म्हणून नेमलं होतं। त्यानंतर आमच्या अनेक बैठका झाल्यात, अनेक अधिवेशनामध्ये त्यांचेच व्हीप आम्ही मान्य केले होते, परंतु 20 जून नंतर सुद्धा आम्ही त्यांचाच व्हीप मान्य केला। राजन साळवेंच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या सुद्धा त्यांचाच व्हीप आम्ही मान्य केला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा असा निकाल दिला आहे की त्यांचाच व्हीप आपण दिला पाहिजे, त्यांचाच व्हीप आपण योग्य ठरवलेला आहे। आणि असं असताना असा जर निकाल लागला तर ती स्क्रिप्ट प्रमाणे निकाल होतो आणि हा तर खरं तर लोकशाहीला धक्कादायक असा निकाल या ठिकाणी असेल। परंतु निश्चितपणे आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं की आम्हाला किती किंमत मोजायला लागली तर चालेल, पण आम्ही लोकांबरोबर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहणार आहे आणि ती किंमत आम्ही हे करू आणि लोकांमध्ये आम्ही जाऊ। निकालाचं वाचन होण्यापूर्वीचीच ही निराशा तुमच्या गटात पसरलेली आहे का? वरिष्ठांना या संदर्भात तुम्ही काही कळवलंय का? मी कोणाला कळवलं नाही किंवा वरिष्ठांची सुद्धा परवानगी घेतली नाही की आपल्यासमोर बोलायचं, पण माझ्या मनात जी हे होती ती मी या आपल्यासमोर आपण विचारलात म्हणून ती मांडली। आणि खरं तर मला हे बोलताना सुद्धा हे होते की असा प्रकारचा निकाल आधी सांगू शकतात की काय, आणि त्यामुळे आज निकाल कळेल, निकाल ते सांगतात असा असला तर तो त्यांचा विजय असेल, सत्तेचा विजय असेल, आणि निकाल जर वेगळा असेल तर मात्र त्यांच्या भूमिकेला योग्य असेल। कारण पण ही अशी भूमिका नाही की निकाल आमच्यावर लागला की कोर्ट चांगला, आमच्या विरोधात लागला की कोर्ट वाईट, असं नाही। परंतु ही खरं तर आमच्या मनामध्ये जी उद्विग्नता आहे ती आज उद्विग्नता या ठिकाणी दिसून येते। जर तुमच्या विरोधातला निकाल लागला, ज्या पद्धतीने तुम्हाला कळलेला आहे त्या पद्धतीनेच लागला, तर पुढचं पाऊल तुम्ही म्हणताय की आम्ही पुन्हा एकदा न्यायालयात जाणार? नाही, पुन्हा न्यायालयात जाऊ, वरिष्ठ त्या संदर्भात ठरवतील, परंतु त्यांनी जबाबदारीने या ठिकाणी सांगितलं की 2 दिवसापूर्वी निकाल झाला, म्हणजे ज्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगत होते की अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्याचप्रमाणे हा निकाल होत आहे की काय, असं एक शंका। बैठकीत हा निर्णय ठरला, निकाल ठरला असं म्हणायचं? आता 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली आणि त्या दोन्ही आमदारांनी मला असं सांगितलं की 2 दिवसापूर्वीच निकाल ठरला आहे हे, आणि की तुमच्या विरोधात निकाल झालेला आहे। आणि असं असताना आणि मी हे जबाबदारीने सांगतोय, माझे सहकारी सुद्धा त्याबरोबर होते, आणि त्यामुळे त्यांना पण तो निकाल लोकांमध्ये कसा त्याची प्रतिक्रिया हे सुद्धा त्यांना समजत नव्हतं। पण निश्चितपणे निकाल जो काय असेल, परंतु एखादा निकाल आम्ही उत्सुक होतो। आम्ही जे कागदपत्र आपण म्हटलं असेल की सुनील प्रभू जे प्रवक्ते आहेत, पक्षाचे प्रतोद आहेत, त्यांना जवळजवळ 750 प्रश्न विचारले असं या ठिकाणी आपण वाचलं, किंवा त्यांच्या 5-5, 6-6 दिवस त्यांच्या सुनावणी चालल्या होत्या। म्हणजे त्याला काय अर्थ आहे, असं एक निकालाच्या नंतर हे होईल। आणि ही आधीच आम्हाला आता उत्सुकता ही आहे की ते 2 आमदार नेमके कोण आहेत ज्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं की निकाल ठरलेला आहे आणि त्यांना हा निकाल कळलेला आहे? ते आता खरं तर अनेक वेळा आपण पण सांगतो काही
त्यामुळे काय निकाल द्यायचा हे 2 दिवसांपूर्वीच ठरलेलं आहे. आपल्याला या निकालाची उत्सुकता नाही. निकाल आपल्या विरोधात लागणार असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केलेला आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पुन्हा एकदा पाहत रहा एबीपी माझा.